नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात तिळगुळ, ऊस, हरभरा आणि घराघरात होणारं सुगड पूजन. पण तुम्हाला माहीत आहे का की किती सुगड ठेवायचे? सुगड खरेदी करताना ते कधी आणायचे, ते किती आणायचे आणि पूजा कशी करायची, की जी पूजा केल्यानंतर वर्षभर घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्य आणि कुटुंबामध्ये आपापसात प्रेम टिकून राहील. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अगदी पारंपरिक पद्धतीने सुगड पूजा कशी करावी आणि ते पूजा करण्यासाठी जे काही सुगड लागतात ते आपण कोणत्या दिवशी आणावेत, अशी स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मकर संक्रांती 2026 14 जानेवारीला साजरी होणार आहे. या दिवशी सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात आणि खरी उतरण्याची सुरुवात होत असते. या दिवशी बघा, सुवासिनी महिलांचा अतिशय असा महत्त्वाचा दिवस हा मानला जातो. आणि बघा, मकर संक्रांतीच्या सणाला जसं हळदी कुंकाला जास्त महत्त्व आहे, अगदी त्याचप्रमाणे सुगड पूजनाला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे. सुगड पूजन म्हणजे काय तर बघा, या दिवसांमध्ये शेतामध्ये जी काही पिकं निघतात ती सर्व घटामध्ये भरून किंवा एका मातीच्या बोळक्यामध्ये भरून त्यांची पूजा केली जाते. यालाच आपण सुगड पूजन असं सुद्धा म्हणतो. काही ठिकाणी याला खण सुद्धा म्हणतात. आता मातीची बुळकी, सुगड, लोटकी अशी वेगवेगळी नावे या सुगडांना आहेत. तर बघा, भाग बदलला की ती नावं सुद्धा बदलतात. आता काही भागांमध्ये खण म्हणतात, काही ठिकाणी सुगड म्हणतात, तर काही ठिकाणी त्यांना अगदी लोटकी सुद्धा म्हटलं जातं. तर आता बघा, सुगड हे दोन प्रकारचे असतात. आता काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबड्या मातीचे सुगड घेतले जातात. आता तुम्ही ज्या रंगाचे सुगड दरवर्षी वापरता, तसे सुगड तुम्हाला बाजारातून खरेदी करायचे आहेत. आता बघा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सुगड आपल्याला भोगीच्या दिवशीच खरेदी करायचे असतात. जर तुम्हाला काही कारणास्तव भोगीच्या दिवशी जर सुगड खरेदी करण्याला जमलं नाही, तर शक्यतो तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी सुद्धा सुगड खरेदी केले तरी सुद्धा चालतं. पण बघा, जर तुम्हाला शक्यतो जमल्यास तुम्ही भोगीच्या दिवशी सुगड हे खरेदी करायचे आहेत. आपण बाजारामध्ये जेव्हा सुगड खरेदी करण्यासाठी जाल, तेव्हा जाताना बरोबर आपल्यासोबत हळदी कुंकू, थोडंसं तीळ, तांदूळ आणि तिळगुळ बरोबर घेऊन जायचं आहे. आता बाजारामधून सुगड खरेदी करण्यापूर्वी आपल्याला ते व्यवस्थित पाहून घ्यायचे असतात. बघा, जेव्हा आपण सुगड खरेदी करतो ना, तर ते कुठेही तुटलेलं म्हणजे त्याला कुठं भेग पडलेली, कुठेही थोडेसे फुटलेले असे सुगड आपल्याला खरेदी करायचे नाही. आपल्याला एकदम व्यवस्थित सुगड असल्याची खात्री केल्यानंतरच आपल्याला सुगड हे खरेदी करायचे आहेत. आता तिथेच आपल्याला त्या सुगडांना हळद कुंकू लावून त्या सुगडांची पूजा करायची असते. आधी सुगडांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यात थोडेसे तीळ, तांदूळ आणि तिळगुळ टाकायचे आणि मग ते सुगड आपण घरी घेऊन यायचे असतात शक्यतो बघा. पण प्रत्येक वर्षी काय होतं की संक्रांतीला आधी नवा कोरा खण म्हणजे सुगड हे पूजायचे असतात. त्यामुळे दरवर्षी संक्रांतीला आपल्याला नवीनच सुगड किंवा नवीनच खण हे खरेदी करावे लागतात. आता बघा, जेव्हा आपण हे सुगड घरी घेऊन येतो तर त्याला थोडीशी माती चिकटलेली असते किंवा ते काळे झालेले असतात. तर अशा वेळेस आपल्याला ते घरी आल्यानंतर आपण स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा ते कोरडे केले जातात आणि त्यानंतर बघा, ते पूजेसाठी वापरले जातात. आता जर तुमच्याकडे जर अशी पद्धत नसेल की बाजारातून आणल्यानंतर ते खण धुतले जातात, तर तसं तुम्ही करू नका. पण बघा, आमच्या नगरकडच्या भागामध्ये तरी असं पद्धत आहे की सुगड नवीन खरेदी केल्यानंतर आधी ते पाण्याने स्वच्छ धुतले जातात आणि त्यानंतर ते पूजेसाठी वापरले जातात. म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण पूजा करण्यासाठी ओवसण्यासाठी आपण जे तेव्हा यूज करू, तर ते आपले हात हे काळे होणार नाही. कारण बघा, जे काळे सुगड असतात ना, तर ते आपण त्याला हात लावला की आपले हातसुद्धा काळे होतात. तर ते स्वच्छ धुवून वापरले तर त्याचं जी काही वरची माती चिकटलेली असते तर ती पूर्णपणे निघून जाते. त्यासाठी सुगड हे धुतले जातात. आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल अगदी त्याप्रमाणे तुम्ही इथे ती करू शकता. पण बघा, आता सुगड ही कधी पूजले जातात, तर बघा, शक्यतो भोगीच्या दिवशी
म्हणजे सुगड हे खरेदी केले जातात आणि संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपण त्याची पूजा करू शकतो आणि त्यानंतर आपण ओसायला ते सुगड घेऊन जाऊ शकतो. पण बघा काही ठिकाणी भोगीला संध्याकाळी पण सुगड पूजन करतात आणि काही जण संक्रांतीच्या दिवशी करतात. आता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. भोगीच्या दिवशी सुगड आणून तुम्ही त्यांची हळद कुंकू लावून म्हणजे तीळ तांदूळ तिळगुळ टाकून त्यांची पूजा करू शकता आणि संक्रांतीच्या दिवशी त्यामध्ये ओसा भरला तरी सुद्धा चालू शकतं. आता बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला संक्रांतीच्या आधी एक दिवसच जेव्हा आपण सुगड खरेदी करायला जाऊ त्याआधी आपल्याला एक लिस्ट बनवायची की बघा एका सुवासनीसाठी आपल्याला 5 सुगडं लागतात आणि एक पंती अशा प्रकारे आपल्याला खरेदी करायचं आहे. बघा काही जणी 7 पण सुगड घेतात, तर एक देवाचं आणि एक तुळशीचं म्हणून पण काही जणी या 5 पैकी एक तुळशीजवळ ठेवतात, एक देवाजवळ ठेवतात आणि काही जणी तुळशीची वेगळीच अशी सुगड घेत असतात. आता तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही खरेदी करा. सकाळीच आपल्याला देवघरातील पूजा झाल्यानंतर आपण लगेचच सुगड पूजा ही करून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटातच ही सुगड पूजा होत असते. अगदी थोडक्यात मी तुम्हाला जे काही आपण सुगड ठेवतो त्या संख्येमध्ये तर त्याचं धर्मशास्त्रानुसार काय महत्त्व आहे. तर बघा घराघरात वेगवेगळ्या परंपरा आहेत, पण सर्वात जास्त प्रचलित आहेत बघा. कुणी जर 2 सुगड पूजत असेल तर त्याचा अर्थ असा असतो की पती पत्नी, सृष्टी आणि निसर्ग यांचा मिलप. किंवा बघा 5 सुगड पूजनाला म्हणजेच पंचमहाभूत, पंचदेव आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं. पण जशी तुमच्या पारंपरिक पद्धतीनुसार तुमच्या घरातील परंपरेनुसार तुम्ही 2 किंवा 5 सुगड ठेवणे हे अतिशय शुभ मानलं जातं. तर त्यामुळे जशी तुमच्या घरामध्ये पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही 2 किंवा 5 सुगड ठेवणं हे हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. पण त्याचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आता बघा आपल्याला सुगड खरेदी केल्यानंतर म्हणजे तुम्ही एक मोठे काळे किंवा लाल रंगाचे तुम्ही म्हणजेच तांबड्या रंगाचे सुगड हे खरेदी करू शकता. आता एका सुवासनीसाठी 5 असे तुम्ही सुगड खरेदी केल्यानंतर आपल्याला त्यासाठी ओसा बनवण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे तर ते आपण सगळ्यात आधी त्याची एक लिस्ट बनवली पाहिजे. म्हणजे आता सगळ्यात पहिलं तर तुम्ही हे 5 सुगड आणि एक पंती एका सुवासनीसाठी असं खरेदी करायचं. त्यानंतर हळदी कुंकू, तिळगूळ, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे म्हणजेच भुईमुगाच्या शेंगा, बोरं, गव्हाच्या लोंब्या आणि त्यानंतर बघा ज्वारीची पण आपल्याला ते कणीस पण लागत असतं. आता आणि फुलं हे तुम्हाला सर्व मार्केटमधून घेऊन यायचं आहे. सुगड पूजेच्या आधी तुम्हाला बघा ही सर्व तयारी तुम्हाला करून ठेवायची असते. आता जिथे तुम्ही सुगड पूजन करणार आहात तर तिथे तुम्हाला पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. त्या चौरंगावरती तुम्हाला लाल रंगाचा कपडा तुम्हाला तिथे टाकायचा आहे. आता तुम्ही इथं परत तुम्हाला प्रश्न पडेल की आता लाल रंगाचाच का? कारण बघा यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे, तर त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाचा इथे वापर करायचा नाही. पण बघा तुम्ही पिवळा आणि काळा रंग सोडून तुम्ही सुगड पूजनाला कुठलाही रंग वापरू शकता. म्हणजे जे पाटावरती तुम्ही जे काही वस्त्र टाकणार आहात त्यासाठी तर तुम्ही दुसरं कुठल्याही रंगाचं एक वस्त्र तिथे तुम्ही टाकायचं आहे. आता सुगड पूजा आपल्याला कशी करायची तर बघा मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करून सर्वात आधी आपल्याला सूर्यनारायणाला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला पाण्यामध्ये काळे तीळ घालून सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याची हळद कुंकू वाहून आपल्याला पूजा करायची आहे. नंतर या दिवशी महिलांनी बघा नवीन वस्त्र परिधान करूनच आपल्याला पूजा करायची असते. आता सर्वात आधी घरातील देवांची पूजा करून घ्यावी. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात म्हणजे सुगड पूजा तेथे पाट किंवा चौरंग ठेवा. त्याभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आणि त्या चौरंगावर लाल किंवा बघा हिरव्या रंगाचे सुद्धा तुम्ही जर वस्त्र टाकले तरी सुद्धा चालतं, तर ते वस्त्र अंथरून ठेवा. सर्वात आधी आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याची सुद्धा तुम्हाला इथे पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा फूल वाहून दिव्याला सुद्धा तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर कुठलीही पूजा आपण ही करू शकतो.
त्यानंतर बघा गणपती बाप्पांच्या पूजनाने आपल्याला या पूजेला सुरुवात करायची आहे. तर त्यामुळे गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्या. नंतर गणपती बाप्पांची सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फूल वाहून पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे. त्यानंतर सुगड मांडण्यासाठी आपल्याला पाटावरती छोट्या छोट्या तांदळाच्या राशी ठेवायच्या आहेत. बघा जसं आपण कलश स्थापनेसाठी थोडंसं आपण कलशाखाली जसे थोडे थोडे तांदूळ ठेवतो, अगदी 5 सुगड पूजण्यासाठी तिथे आपल्याला 5 ठिकाणी आपल्याला तांदळाची राशी ही करून ठेवायची आहे. त्यावरती तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सुगड ते ठेवायचे आहेत. आता आपण सुगड बाजारातून आणल्यानंतर ते स्वच्छ करून आपल्याला ठेवायचे आहेत, म्हणजे धुवायचे आणि ते कोरडे करून मग ठेवायचे आणि मग तुम्हाला त्या तांदळाच्या राशीवर ते सुगड हे ठेवायचे आहेत. आता सुगडांना तुम्हाला उभ्या रेषेमध्ये हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे. आता फक्त तुम्हाला सुगडांनाच हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही तांदळाच्या प्रत्येक राशीवरती सुद्धा एक एक सुगड ठेवून घ्यायचं. आणि संक्रांतीच्या दिवसामध्ये तिळगुळाला खूप जास्त महत्त्व असतं, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला त्या खानामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि मग नंतर तुम्ही तिळगुळ ह्याला म्हणजे जण हलवा म्हणतात किंवा साखरेचा किंवा बघा काही जण तुम्ही साखरेचे जे काही तिळगुळ असतात ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकले तर चालतात. त्यानंतर आपण ज्या काही आपण फळभाज्या घेतलेल्या आहेत तर त्या सर्व त्या सुगडांमध्ये भरून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये घेवड्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजराचे तुकडे, बोरं, ऊसाचे कांडे, भुईमुगाच्या शेंगा आणि हुरडा किंवा याला आपण ज्वारीचं कणीस असं सुद्धा म्हणतो. हे ज्वारीचं कोवळं कणीस, हरभऱ्याचे ओले घाटे, त्याचबरोबर गव्हाच्या ओंब्या, पावटा, वांग सुगडामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य एकत्रित करून त्या सुगडामध्ये भरायचं आहे. आता एखादं साहित्य नसेल तरी सुद्धा चालू शकतं, पण अशा सगळ्या भाज्या तुम्ही हे सर्व सुगडांमध्ये भरू शकता. आता हे अगदी तुम्हाला सहजपणे भरता येतं. सर्व भाज्या सुगडामध्ये आपल्याला अगदी गच्च भरून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली सुगड पूजा ही अगदी छान दिसते. आता बघा ह्या ज्या काही फळभाज्या आहेत तर आपल्याला संक्रांतीच्या दिवसामध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये मिळत असतात. तर त्यामुळे आपल्याला हा ओवसा तयार करताना आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे, म्हणजे आपल्याला या 5 सुगडांमध्ये भरून सुद्धा आपल्याला ओवसण्यासाठी आपल्याला शिल्लक असा ओवसा राहिला पाहिजे. तर त्यासाठी त्या प्रमाणामध्ये तुम्ही ह्या फळभाज्या ह्या घ्यायच्या आहेत. आता आपल्याला तर सगळ्यात पहिलं आता हे सर्व झाल्यानंतर घरातील देवांना आपल्याला तो ववसा वाहायचा असतो. आता संक्रांतीच्या दिवशी घरातील तुळशीला तुम्ही हा ववसा वाहायचा आणि त्या ठिकाणी ववसायला म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तर त्या मंदिरात तुम्ही देवीला सुद्धा हा ववसा वाहायचा असतो. त्यानंतर आपल्या घरी हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये सुद्धा हा ववसा तुम्ही वाण म्हणून तो घालायचा असतो, त्यासाठी तो थोडासा जास्तच करायचा. असं सर्व सुगडांमध्ये वाण भरून घेतल्यानंतर आपण जी पंती घेतली होती त्यालाही आपण या 5 ठिकाणी हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि त्या पंतीमध्ये तुम्हाला थोडेसे तिळगुळ आणि तांदूळ हे भरून ठेवायचे आहेत. हळदी कुंकू किंवा काही जण गुलाल पण त्या टाकतात. जसं तुमच्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्या पंतीमध्ये ह्या सर्व वस्तू टाकायच्या आहेत. आता त्यामधल्या सुगडावरती ही जी काही पंती आहे तर ती ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व सुगड भरल्यानंतर पंती त्यावरती ठेवल्यानंतर आपल्याला सुगडांची पूजा करून घ्यायची असते. आता सर्व सुगडांना हळद कुंकू लावायचं, सुवासिनीने स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं, थोड्या अक्षता घ्यायच्या, फुलं असेल तर फुलसुद्धा व्हायचं आणि सुगडांना सर्वात शेवटी आपल्याला धूप अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं असतं. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा. आता संक्रांतीच्या दिवशी अनेक जण तिळगुळाच्या पोळ्या करतात, काही जण पुरणाच्या पोळ्या करतात, तर त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. आता तुमच्याकडे जे कोणते गोडाधोडाचे पदार्थ बनवले असतील तर त्याचा नैवेद्य म्हणून आपल्याला सुगडांना तो दाखवायचा आहे. आता तिळगुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. बघा आपल्यापैकी आता ही सर्व सुगड पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायचा, त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यायचे असतात.
त्यानंतर बघा ह्या सुगडांना मनोभावे नमस्कार करायचा आणि आपल्या परिवारासाठी सुख शांती समृद्धी सूर्यासारखे उत्तम तेज आणि आपल्या पतीसाठी दीर्घ आयुष्य मागायचं असतं. आणि पूजा झाल्यानंतर आपल्याला ते सर्व सुगड आणि खण एका नव्या कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचे असतात. याचं कारण म्हणजे बघा आपल्याकडं जे काही विपुल प्रमाणामध्ये आहे, जे काही वाण आहे ते जगाला दिसू नये, उघडं पडू नये आणि ते आपल्याकडे सदैव टिकून राहावं म्हणून ते झाकून ठेवलं जातं, अशी पद्धत आहे. आता पूर्वीपासून आणि त्यानंतर मकर संक्रांतीच्या दिवशी आपण व्यवसायाला जाताना त्यामधील 2 सुगडं आपण त्या ताटामध्ये ठेवायचं आणि ते सुद्धा आपल्याला एका रुमालाने झाकून ठेवायचे असतात. आता ज्या पंतीमध्ये तीळ तांदूळ गुलाल ठेवला आहे ती पंती सुद्धा आपण घ्यायची आणि त्याने स्त्रियांना आपल्याला ओवासायचं असतं. त्या तीळ तांदळाने ओवासायचं असतं. तर काही जणी बघा आलेल्या स्त्रियांच्या ओटीमध्ये ते सुगड दान करतात. काही जण फक्त सुगडामधील वाण म्हणजेच ओवसा तो घालतात आणि त्यानेच ओवसतात. किंवा काही जणींनी बघा जो काही वाण म्हणजेच तो ओवसा शिल्लक ठेवलेला असतो तो स्त्रियांच्या ओटीमध्ये घालतात. आता जसं तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही नक्कीच ओवसू शकता. आता अशा प्रकारे ओवसायला जाताना आधी देवघरातील देवांना तुम्हाला ओवसायचं आहे, नंतर विठ्ठल रुक्मिणीला ओवसायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरातील तुळशीला सुद्धा तो तुम्ही वाण ओवसा द्यायचा असतो. आता आपण ज्या मंदिरामध्ये ओवसायला जाणार आहोत त्या देवीला सुद्धा आपण ओवसायचं आणि त्यानंतर मग स्त्रियांनी एकमेकींना ओवसायचं असतं. आता त्या मंदिरामध्ये आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रियांना तुम्ही नमस्कार करायचा आहे, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. म्हणजेच एकमेकीला मान सन्मान द्यायचा असतो आणि जर तो काही वाण ओवसा उरला असेल तर आपण तो घरी घेऊन यायचा आणि आपल्या घरी आलेल्या हळदी कुंकवासाठी ज्या काही स्त्रिया आहेत तर त्यांच्या ओटीमध्ये तो घालायचा असतो. आता हे सुगड आपण आपल्यापाशीच ठेवले तरी सुद्धा चालतात. आता जो काही वौसा आहे तो आपण जो काही उरला ना तर आपण आता मकर संक्रांतीच्या दिवशी जो काही वापरला आणि दुसऱ्या दिवशी तो उरलेला आहे तर आपण गाईला सुद्धा खाऊ घालू शकतो किंवा तो दान करू शकतो किंवा स्त्रियांच्या ओटीमध्ये घातला तरी सुद्धा चालू शकतो. तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला जवळपासच्या मंदिरात शक्यतो विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात किंवा राम सीतेच्या मंदिरामध्ये स्त्रिया एकमेकींना ओवासायला जातात आणि सर्व स्त्रिया तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा करतात आणि एकमेकींना ओवासतात, एकमेकींना वाणवस्तू सुद्धा देतात. आता त्यानंतर बघा एक सुगड देवासमोर, एक सुगड तुळशीपाशीही ठेवतात आणि घरातील सर्व थोरा मोठ्यांचा आशीर्वाद या दिवशी घ्यायचा असतो. आता काही ठिकाणी हे सुगड महिला 5 जणींना वाण म्हणूनही देतात, पण हे सुगड संक्रांतीच्या दिवशी दान करतात किंवा वाण देतात. देवीच्या मंदिरातही काही जणी सुगड हे दान करत असतात. बघा या सुगड पूजनाचे अगदी साधे आणि सोपे नियम आहेत की तिळगुळ वाटायचे, दानधर्म करायचा, राग विसरायचा, गोड बोलणे हीच संक्रांतीची खरी पूजा असते. आणि बघा तिळगुळाचा गोडवा, सूर्याची तेजस्विता आणि नव्या धान्याची कृपा हीच मकर संक्रांती म्हणजे तिन्ही चे आशीर्वाद मिळून घरात सुख समृद्धी प्रेम आणि आनंद वर्षभर टिकतो, अशी यामागची श्रद्धा आहे. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरी किती सुगड ठेवतात, 2 किंवा 5 हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मंडळी व्हिडिओचा इथे शेवट करते. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सर्वांना श्री स्वामी समर्थ.